टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आज विधानभवनाच्या पायऱ्यावरती सत्ताधारी आले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला कम ऑन किल मी नावाचा, आणि अध्यादेश त्यांनीच काढला होता असं सुद्धा त्यांच्याबाबत म्हटलं जातंय। काय म्हणाल, मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण तापतंय? असं आहे, मराठी भाषेवरून मराठी माणूस जागृत झालेला आहे, तो एकवटलेला आहे आणि तो एकवटल्यामुळे जो मोठा दणका सरकारला बसला म्हणूनच अध्यादेश रद्द करावा लागला। आणि उद्धव ठाकरे यांनी जे काय अध्यादेश काढला असं जे म्हणतायत त्यांना मला स्पष्ट सांगायचं आहे की त्यावेळेला माशेलकर समितीने हा अहवाल कॅबिनेटसमोर ठेवला होता, त्यावरती अभ्यास गट नेमला गेला होता। अभ्यास गटाची एकही बैठक झाली नाही। उद्धव ठाकरे सरकार त्या ठिकाणी संपलं आणि त्यानंतरच्या या सरकारने एकही बैठक न घेता, त्या अहवालाचा विचार न करता डायरेक्ट अध्यादेश काढला। तो कशासाठी की दिल्लीश्वराने यांना सांगितलं म्हणून ही हिंदी भाषा सक्तीचं करण्याचं काम या सरकारने केलं। आणि त्यामुळे आता स्वतःवरती जे बालन आलेलं आहे ते कुठेतरी उद्धवजींचं नाव घेऊन आपण त्याला परतवून लावायचं आणि मराठी माणसामध्ये संभ्रम करायचं, हे काम हे सरकार करतं आहे। परंतु या सरकारला यश येणार नाही। मराठी माणूस जागृत झाला आहे, मराठी माणूस सतर्क आहे आणि मराठी माणसाने एकजूट दाखवली आहे। आणि महाराष्ट्रात जो दणका एकजुटीचा यांना बसतोय आणि म्हणूनच यांना काल उशिरा सुचलेलं शांतपण म्हणजे दोन्ही GR त्यांनी रद्द केले। दोन्ही GR रद्द केलेत, पण याचं कुठेतरी फटका महायुतीला येत्या निवडणुकांमध्ये बसेल असं तुम्हाला वाटतं? मराठी माणूस एकवटलेला आहे आणि मराठी माणसाच्या मनामध्ये आहे ते मतदानामध्ये उतरेल। मराठी माणूस एकवटला म्हणजे ठाकरे बंधू पण एकवटले असं म्हणावं। आणि ठाकरे बंधू म्हणजे ठाकरे हा ब्रँड आहे महाराष्ट्राचा। संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून आपण जर बघत असाल तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील जे प्रमुख सेनापती होते त्यामध्ये माननीय प्रबोधनकार ठाकरे हे अग्रभागी होते। त्यानंतर शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा स्वाभिमान आणि स्फुल्लिंग पेटवलं। त्यानंतरच्या काळामध्ये उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, हे मराठी माणसाच्या आणि भाषेबद्दल बोलत राहिले आणि त्यामुळे ठाकरे नावाचा ब्रँड या महाराष्ट्रात आहे, तो कोणालाही पुसता येणार नाही। महानगरपालिकेच्या निवडणुकीत पण हा ब्रँड दिसेल, एकत्र दिसेल। महानगरपालिकेची निवडणूक यायला अजून वेळ आहे, तेव्हा बघू जे काय दिसेल। महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते निश्चितच मुंबई महानगरपालिकेत घडेल। महानगरपालिका यायला वेळ आहे, पण आज हिंदी भाषा सक्ती करण्याच्या दृष्टीने या सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात तमाम महाराष्ट्रातला मराठी माणूस एकवटलेला आहे, हे मात्र निश्चित। भाजपचे नेते म्हणतात की मराठीचा आहे की महानगरपालिकेचा आहे, हे आधी उद्धव ठाकरे यांनी सांगावं। असं आहे, त्यांना जे काय कोट्या करायच्या त्या करू दे, परंतु हिंदी भाषेचं सक्तीचं करून फार मोठा पश्चाताप त्यांना झालेला आहे। तो पश्चाताप जो आहे त्याचं नेरेटिव्ह कसं पसरवायचं आणि ते विरोधी पक्षावरती कसं त्याचं खापर फोडायचं हे काम करण्याचं BJPचं जे तंत्र आहे त्यानुसार ते बोलत आहेत। नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।